दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं। त्याचे पडसाद आता कोल्हापुरात उमटले। राहुल गांधी यांनी देशाची जागतिक स्तरावर बदनामी केल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज काँग्रेस भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला। आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। काँग्रेस भवनाच्या दिशेने आक्रमकपणे निघालेल्या कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची मोठी कसरत पाहायला मिळाली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि काँग्रेसच्या धोरणांवर सडकून टीका केली। दरम्यान मोर्चा आक्रमक होत असल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करत अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। या घटनेमुळे काही काळ काँग्रेस भवन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून शहरातील राजकीय वातावरण ही चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।